सुरुवातच जशी आपली वंदे वंदे मातरम या गीताने झाली, आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याकडे 2 छोट्या मुली वंदे मातरम हे गीत नृत्यामधून सादर करणार आहेत. बघूया आपण वंदे मातरम. आणि त्याच्याच नंतर सत्रीय नृत्य प्रकारामध्ये बुकू हुम हुम करे हे जे गीत आहे, या गीतावरचं नृत्य सादर होईल. भूपेन हजारिका जे आसाममधले प्रसिद्ध गीतकार संगीतकार, त्यांचं हे गीत आहे प्रेमावरचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, आता आसामी भाषा आपल्याला कळत नाही म्हणून थोडासा अर्थ मी त्याचा सांगते की बुकू म्हणजे हृदय, आणि हे हृदय आक्रंदन करतंय, हे मातृभूमीसाठी आक्रंदन करतंय, रडतंय की माझी झोप कोणी उडवली, मला कोणी अस्वस्थ केलं आहे, आणि मी तुझा पुत्र आहे, तर माझी ही पूर्ण जबाबदारी होते की मी तुला सांभाळलं पाहिजे. जसं सावरकरांचं वाक्य आहे किंवा त्यांचं काव्य आहे की तुझ्यासाठी मरण ते जनन, तर याच उक्तीप्रमाणे मी पण तुझ्यासाठी जेव्हा मी जगीन तेव्हा ते खरं जगणं माझं असेल, तुझ्यासाठी मरण पत्करीन तेव्हाही माझं परत जनन असेल. तर अशा पद्धतीचं बलिदान मी केलं पाहिजे. हे चंद्राचं शीतल चांदणं पडतंय ते सुद्धा अंधारलं गेलं आहे, कारण त्याच्यावरती कुणाचं तरी अधिराज्य आहे, आणि यासाठी पण माझा रोम रोम जळतोय, मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय. वज्राहूनही कठीण असं हे जे आपला देश आहे, तर त्याला मार्ग दिसत नाही आहे. तर या अंधकारातनं उजेडाचा, प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचं काम हे मी केलं पाहिजे, आणि माझी माता भारत माता ही जोखडामधून पूर्णपणे मुक्त झाली पाहिजे, मी तिच्या मुक्तीसाठी तळमळतो आहे, असं या गीतातून प्रतीत होतं आहे. तर बघूया आपण या छोट्यांकडनं वंदे मातरम आणि त्याच्यानंतर बिपू हुम हुम करे. सादर करणार आहेत, वंदे मातरम सादर करता आहेत गुरसरत कौर लांबा आणि नैशा गुप्ता. स्वागत करूया त्यांचं टाळ्या वाजवून आपण. श्यामला मातरम वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमिता सुमधुर शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. वन्दे एहसास थोड़ा तो जगाए अपने दिलों में हम. हमें जाना कहाँ और चले हैं कहाँ पे, हमसे पूछे ये बात रे वतन. वंदे मातरम. मस्त मस्त. बुकू हुम हुम करे सादर करते तन्वीर कौर लांबा.
गृह চৌপাহরে গড় ভেদি চিন্তিত নাই পথ यातिम कंतना आय मुक्ति प्रभाकरे थापिन थापना आय होनी तियागरे बुकु हम करे পুত্র হই মই কি মতে তর আই তোরে হই মই মর বুকু হম করে মোরা अतिशय सुंदर. आपण हे आसामी गीतावरती नृत्य बघितलं. आता आपण बघणार आहोत भारत अनोखा राग आहे. भारतामध्ये आपण विविधता बघतो, विविधतेतून एकता हे आपलं वैशिष्ट्य आहे. या भारतमातेच्या विविध अशा स्वरूपाचं वर्णन या गीतामधनं आपल्याला दिसणार आहे. अनेक रागरागिण्यांनी सजलेला हा भारत. या रागामध्ये प्रेमसंगीत आहे, शांतिगीत आहे, एकतेचा राग आहे असे हे गीत. आणि अनेक रागांनी तयार झालेली ही मिश्रधून म्हणजे माझी भारतमाता. त्यात एक नारा आहे, त्यातील तराणासुद्धा एकच आहे आणि सगळ्यांचा देश आहे आपला भारत. या देशाची एकच रीत आहे, प्रत्येकाच्या हृदयाची धडधड एकच आहे आणि ती धडधड एकाच तालामध्ये मनातलं गीत गाते आहे की ही भारत माता ही माझी आहे, हा भारत देश माझा आहे. याचे बोल, राग, स्वर काय सांगतात? अनेक रागिण्यांचा हा अनोखा राग, अनेकतेमध्ये एकतेने सजलेला हा अनुराग, असा हा भारत म्हणजे अनोखा राग आहे. बघूया आपण भरतनाट्यम शैलीमध्ये भारत अनोखा राग है.
त्याचा सुद्धा एक स्वरांमधनं बांधलेलं आहे. जसं आपण नृत्यामधून राष्ट्रभक्ती बघितलेली आहे, तसंच प्रत्येक कलेमधून म्हणजे मगाशीच सांगितल्याप्रमाणे नियत कर्म करत राष्ट्रभक्ती करायची. मग जी जी कला मला अवगत आहे, ज्या गोष्टीतनं मी जास्तीत जास्त आनंद देऊ शकते आणि राष्ट्रभक्ती व्यक्त करू शकते, अशी कुठलीही गोष्ट ही अतिशय चांगली आहे. मग कीर्तनामधून पूर्वीच्या काळामध्ये आपण बघायचो की कीर्तन प्रवचनं व्हायची आणि त्याच्यातून प्रबोधन केलं जायचं. तर आपण कीर्तनामधून बघूया की राष्ट्रभक्ती कशी केली जाते. प्रत्येकाचं ध्येय असतं वेगळं. आपलं ध्येय काय ते वेळीच ओळखून त्याप्रमाणे आपण आपलं कार्य केलं पाहिजे. जसं क्रांतिकारकांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलं, जसं सैनिक आज करतात. या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात ज्यांनी केली त्या वासुदेव बळवंत फडकेंची आठवण या निमित्ताने आपण करूया. आणि अभंग आहे ध्येयासाठी जगू सोसू सुखदुःख. हा अभंग घेऊन कीर्तन सादर करतीये ईशा महल्ले. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम. आपण थोड्या वेळ भजन करूयात, त्या देवाचं नामस्मरण करूयात. राम 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 सीताराम सीताराम. सगळ्यांनी माझ्या मागून म्हणा. राम 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 राजा राम सीताराम. आपल्या सणांचा ठेका धरला तरी सुद्धा चालणार आहे याच्यामध्ये. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की भारत माता की जय जय. रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. आज निरूपणासाठी जो अभंग आपण घेणार आहोत तो आहे ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. रामचंद्र गोडबोले यांनी रचलेला हा अभंग. ते या अभंगामध्ये म्हणतात
ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख सत्यासाठी मारू सत्यासाठी मारू अहंकारावर लाथ सत्यासाठी मारू अहंकारावर लाथ अहंत दूर ठेवू चला अहंत दूर ठेवू चला स्वामी म्हणे माझा देही समर्पून स्वामी म्हणे माझा देही समर्पून होऊचे आपण एक रूप होऊचे आपण एक रूप ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख सोसू सुख दुःख सोसू सुख दुःख. महाराज म्हणाले ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. त्यांनी अभंगाची सुरुवात करतानाच ध्येय या शब्दापासून सुरुवात केली. मग ध्येय म्हणजे नक्की काय, तर शुद्ध मराठी भाषेत बोलायचं झालं तर ध्येय म्हणजे गोल, जे आपण म्हणतो GOAL गोल. ते जे ध्येय आहे ना ते प्राप्त करण्यासाठी मार्गामध्ये अनेक अडचणी येणार आहेत. हे महाराजांनाही माहिती आहे. तुम्हाला आम्हाला याची अनुभूती आत्तापर्यंत आलीच असेल. मागच्या सत्रांमध्ये आपण ऐकलं की जे ते ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी सगळ्यांच्या मार्गामध्ये येतात. पण ते जे अडचणी आहेत त्यासाठी येणारी जी काही सुख दुःख आहेत त्या सगळे तुम्ही सहन केले पाहिजे असं महाराज आपल्याला अभंगामधून सांगतात. बघा हा ध्येय हे व्यक्तिपरत्वे बदलणार आहे. म्हणजे बघा एखाद्या शाळेतला मुलगा असेल तर त्याच्यासाठी ध्येय काय, तर चांगल्या गुणांनी परीक्षेमध्ये पास होणं हे झालं त्याचं ध्येय. शिक्षकासाठी त्याचं ध्येय काय, तर उद्याच्या भारतासाठी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य विद्यार्थी घडवणं हे झालं त्या शिक्षकाचं ध्येय. साहित्यिकाचं एखादं ध्येय काय बरं, तर आपण जे काही समाजामध्ये पाहतो आहोत, ज्या अडीअडचणी पाहतो आहोत त्या सगळ्या गोष्टी त्या समाजापर्यंत पोहोचवणं, मग त्या आपल्या लिखाणातून असेल साहित्यातून असेल, या सगळ्या गोष्टींद्वारे तो जी काही परिस्थिती आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे झालं त्याचं ध्येय. मग हे जे काही ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करायला लागणार आहे आणि ती सहनशक्ती आपल्यामध्ये आपोआप निर्माण व्हायला हवी. आणि ते कधी होणार आहे, तर आपण कष्ट घेतले प्रयत्न केले त्या दृष्टीने तर आपल्याला ती ध्येय प्राप्ती होणार आहे. इतकं साधं सरळ महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगितलंय. ते म्हणतात की ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. अहो हे ध्येय प्राप्त करण्यासाठी म्हणून इतके कष्ट घ्या, इतकी तुमची तयारी तुम्ही वाढवा की त्या ध्येय प्राप्ती करण्यासाठी जर मला माझे प्राण द्यावे लागले ना तरी अगदी सुखाने मी ते द्यायला तयार होईल. किती मोठा अर्थ दडलाय बरं. अगदीच प्रात्यक्षिकरित्या प्राण द्या असंच महाराज याच्यातून सांगतात असं नाही बरं. त्यांचं म्हणणं एवढं की आपली तयारी इतकी असायला हवी की काहीही करायला लागलं तरी ते ध्येय मी प्राप्त करणार आहे. बघा ना, जर इतकी जिद्द आणि इतकी चिकाटी आपल्या क्रांतिकारकांमध्ये नसती, त्या काळी जर शिवाजी महाराजांनी दाखवली नसती, तर आज आपल्याला आपलं हे राष्ट्र, जे राष्ट्र आपण म्हणतोय की मी या राष्ट्राचं आहे आणि हे राष्ट्र माझे, ते राष्ट्र उभं राहिलं असतं का? नाही. मग ते जे ध्येय आहे ना ते प्राप्त
प्राप्त करण्यासाठी म्हणून त्यांनाही अनेक सुखदुःखांचा सामना करायला लागला. बघा हा, महाराज म्हणाले सुख देखील सहन व्हायला हवं, नाहीतर आपल्याला सुख मिळतं आणि आपण आपलं ध्येय काय आहे तेच विसरून जातो, तो जो मार्ग आहे तोच विसरून जातो. तर असंही व्हायला नको. सुखही सहन करता यायला हवं आणि दुःखही सहन करता यायला हवं. इतका छान उपदेश महाराजांनी आपल्याला या अभंगातून केला. 1857चं स्वातंत्र्य समर असेल, त्या काळी देखील स्वातंत्र्य मिळायला हवं, आपली भारतभू ही या गुलामीतून मुक्त व्हायला हवी, याच विचारानं ते युद्ध लढलं गेलं होतं. मग त्यावेळेस जे अपयश आलं ते देखील त्यांनी सहन केलं. त्याच्या पुढच्या क्रांतिकारकांनी आपल्या त्या अपयशाची तमा न बाळगता ते जे ध्येय ठरवलेलं होतं ते प्राप्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपण सैनिकही बघतो आज, त्यांचंही ध्येय काय आहे? आपल्या मातेचं रक्षण करणं हे ध्येय आहे आणि त्यासाठी ते कशाची तमा बाळगतात का? नाही बाळगत. पुन्हा ती आपली दुसरी ओळ खरी करतात. त्या भारत मातेसाठी आपले प्राणही सुखाने वेचायला अगदी एका पायावर तयार असतात. मग असंच आपलं ध्येय काय आहे हे चिंतन करण्याची आजची ही वेळ आहे आणि ते ध्येय काय हे ओळखून त्याप्रमाणे वागायला हवं. हा अगदी साधा उपदेश आपल्याला महाराजांनी अभंगातून केलाय. अगदी ह्याचंच एक कथानक आपण आपल्या भागामध्ये पुढच्या पाहणार आहोत. त्याच्या आधी पुन्हा एकदा थोडंसं नामस्मरण करूयात आणि आपल्या कथानकाच्या भागाकडे वळूयात. माझ्या मागे सगळ्यांनी ते भजन म्हणायचं एवढी विनंती मी करते. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भारत माता की सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. महाराष्ट्र जिल्ह्यामधलं महाराष्ट्र राज्यामधलं कुलाबा जिल्हा, त्याच्यातलं शिरढोण नावाचं गाव. या गावामध्ये एक बालक होता बरं का. अगदी तुमच्या वया एवढाच असेल. अत्यंत खोडकर. शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही, अभ्यासच करायचा नाही. एके दिवशी आपल्या आजोबांसोबत बागेमध्ये बसलाय आणि आजोबांना विचारतो, आजोबा तुम्ही हे काय करता? आजोबा म्हटले, अरे मी ना आंब्याचं झाड लावतोय. बरं, आंब्याचं झाड? ते कशासाठी बरं? अहो याला आंबे कधी येणार? हे वाढणार केव्हा? तुम्हाला खायला मिळणार कधी? आजोबा म्हणाले, अरे वाशा, आपल्याला फळ मिळावं म्हणूनच झाड लावायचं का? अरे जर हे झाड मी आत्ता लावलं आणि त्याची फळं तुला खायला मिळणार असतील तरी मी ते झाड लावायलाच हवं. बरं, काय सुंदर उपदेश केलाय. अगदी क्षणिक वाक्य होतं, पण एखाद्या गोष्टीचं फळ केवळ मलाच मिळायला हवं म्हणून मी ते कार्य करावं, ही किती चुकीची गोष्ट आहे. आणि त्याची जाणीव आजोबांनी त्या नातवाला त्या छोट्या वयामध्ये करून दिली. कोण होतं हे बालक? करनाळा किल्ल्याचे
पुनरपिकुळी तयांच्या, पुनरपिकुळी तयांच्या, स्वातंत्र्याची ध्वजा नभी फडके. 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर त्यामध्ये अपयश मिळाल्यानंतर ज्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्याचं बंड उभं केलं ते वासुदेव बळवंत फडके यांची ही कथा. अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी हे जाणलं की कोणतंही कार्य केवळ स्वहितासाठी नाही तर दुसऱ्यासाठीही करायला हवं. त्यांनी जेव्हा पाहिलं की आपली जी आई आहे तिला अत्यंत यातना होत आहेत, तेव्हा तिच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून झटणारे हे वासुदेव बळवंत फडके सगळ्यात पहिले ते इंग्रजांकडे नोकरी करायला होते बरं. पण जेव्हा समजलं की नाही हे आपल्या राष्ट्राच्या हिताचं नाही, हे आपल्या आईच्या हिताचं नाही, तेव्हा त्यांनी त्या नोकरीवर लाथ मारली आणि आपलं ध्येय ठरवलं. काय होतं ध्येय? माझी ही जी भूमी आहे तिचं स्वातंत्र्य, तिला स्वातंत्र्य द्यायला हवं. आजच्या काळामध्ये आपण काय बरं विचार करू शकतो, तर जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालंय ते जे स्वातंत्र्य आहे ना ते आपल्या विचारांमध्ये कसं येईल. आपण प्रत्येक गोष्ट करतोय त्याच्यामध्ये आपण आपल्या भारत मातेचा विचार कसा करू. सामाजिक, राजकीय, आर्थिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण आपल्या भारत मातेला कसं पुढे नेऊ शकू हे आपलं ध्येय आजचं होऊ शकतं ना. त्या दृष्टीने आपण पावलं टाकू शकतो ना. तर हाच विचार आपण सगळ्यांनी आपल्या सोबत नेऊयात. आणि असाच विचार त्यावेळेस वासुदेव बळवंत फडक्यांच्या मनामध्ये उमगला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की आपल्या आईसाठी आपण काय करावं. कारण सगळीकडे आजूबाजूला प्रतिकूल परिस्थिती होती. काय करावं समजेना. आणि एके दिवशी त्यांनी ठरवलं 1879 साल हा 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 1879 साल 1879 साल 1879 साल मोठं जंजाळ केलं कल्लोळ पुढे सातारा नगर जिल्ह्यात. कुलाबा बोर संस्था नहितात, वासुदेवाचे वीर फिरतात जी जी जी, वासुदेवाचे वीर फिरतात जी 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 जी. काय केलं बरं त्यांनी ठरवलं. 1879 साल होतं, महाशिवरात्रीचा दिवस होता बरं. काय मुहूर्त निवडला होता? महाशिवरात्रीचा मुहूर्त. आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवायची असा संकल्प मनी केला. हे ध्येय ठरवलं आणि ठरवलं की नाही नाही नाही, आता जो काही हा काळ थांबला होता भारत भूमीसाठी तो पुन्हा चालू करायचा आणि या मातेला मुक्त करण्यासाठी सुरुवात तर करून पाहू. आपण सुरुवात करू. आपलं कार्य नाही पूर्ण झालं तर कोणीतरी पुढे नेईल हा विचार केला आणि सुरुवात करायची असं ठरवलं आणि त्याप्रमाणे कार्यही पुढे केलं वासुदेवांनी. अनेक प्रकारचे कष्ट त्यांना घ्यावे लागले, कारण आपलीच लोक सुद्धा त्यांचे पाय खेचायला होती, सावकार लोक होती. त्यांनी काय केलं माहितीये? दारू गोळा मिळवायचा आहे, आपल्याला बंदुका हव्यात, साहित्य नाहीये, काय करावं? लूटमार केली. पण कुणासाठी आणि कशी? तर जे लोक गोरगरिबांना लुटायचे आणि आपल्या थैल्या भरायचे त्यांच्याकडे लूटमार केली. त्यांच्याकडनं ते धन घेतलं आणि गोरगरिबांना वाटलं. बघा, एक पाया रचत गेलेत. मार्ग सोपा होता नाही, पण सुख आणि दुःख यांना सहन करत करत त्यांनी हा मार्ग अवलंबला. ते ध्येय गाठायचा प्रयत्न केला. अनेक कष्ट आले, त्यांच्यावर बक्षिसं लावली गेली. पण पहा, गंमत अशी की स्वकीयांची साथ असेल ना तर 4 महिने झुंजत ठेवलंय. 4 महिने ही मोठी गोष्ट का? कारण सगळीकडे शत्रू आहे. तुमच्यावर कित्येक हजारोंचं बक्षीस लावलं गेलंय आणि अशा वेळेस इंग्रजांना दिशाभूल करणं हे किती महत्त्वाचं आहे. तो पूर्ण मोठा काळ वासुदेव बळवंत फडक्यांनी सहन केला आणि त्यात आपल्या भारत मातेसाठी म्हणून, तिच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून जे ध्येय
ठरवलेलं होतं त्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून अनेक कष्ट घेतले. आणि शेवटी जेव्हा त्यांना पकडल्या गेलं आणि तुरुंगवासामध्ये ठेवल्या गेलं आणि जेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर अत्यंत हाल अपेष्टा असणारे कष्ट त्यांना भोगायला लावले, तेव्हा त्यांचा मृत्यू देखील झाला. आणि म्हणजे सुखाने वेचू प्राण ही ओळ ही दुर्दैवानं त्यांच्या बाबतीत खरी ठरली. पण तो यज्ञ तिथे थांबला का, ते कार्य तिथे थांबलं का, तर नाही. वासुदेव बळवंत फडक्यांनी उचललेला हा जो विडा आहे त्यामुळे चापेकर बंधूंना नव्या हुरूप चढला. त्यांनी पुढे कार्य केलं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना फाशी झाली त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या यज्ञामध्ये उडी टाकली. आणि नंतर आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी, स्वातंत्र्य हे ध्येय प्राप्त करण्यासाठी जसं आत्तापर्यंत लोकांनी आपलं सगळं काही पणाला लावलं होतं, त्याचप्रमाणे आता आपला हा जो भारत देश आहे तो नवीन गोष्टींकडे वाटचाल करू पाहतोय. तेव्हा आपण आपल्या तऱ्हेनं आपल्या बाजूने काय त्या देशाला देऊ शकू याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. ते ध्येय आपण ठरवायला हवं. आणि महाराजांचा हा भंग आपल्या कायम लक्षात असायला हवा. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. धन्यवाद. स्वर, लय, ताल, शब्द हे सगळे जे आहेत हे आपल्याला वेगळ्या जगामध्ये घेऊन जातात. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळापासूनच आपली पद्धतच होती की प्रबोधन करायचं तर या अशा पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून केलं जायचं. आणि मला वाटतं की आत्ता आपण कर्नाळ्याची मातीच मला वाटतं वेगळी असेल, त्यामुळे हे सगळं घडतं आहे आणि तोच वारसा पुढे चालतो आहे. पुढचं आणखी आपण राष्ट्रभक्तिगीत आपण ऐकणार आहोत, बघणार आहोत. नृत्यातून भरतनाट्यम शैलीमधून आपण बघणार आहोत. नमो नमो भारतांबे, राग जोग याच्यावरती आधारित असलेलं हे नृत्य भारतमातेचं वर्णन आपल्याला दाखवतं. माझ्या भारतमातेला मी साष्टांग नमस्कार करतो, वंदन करतो. या ज्ञानमयी भारताचा, ज्ञानाचा सर्व जगामध्ये सन्मान केला जातो, आदर केला जातो. कारण माझी भारतमाता ही ज्ञानाने चमकते, विज्ञानाने चमकते. जिने हिमालयाचा मुकुट धारण केला आहे, गंगेसारख्या पवित्र नद्या जिथे जलदान देतात, ऋषीमुनींच्या वेदघोषाने अभिमंत्रित झालेली अशी ही भारतमातेची भूमी आपल्या भव्य छातीवर विंध्य पर्वत विराजमान करती आहे. समुद्राचं वस्त्र धारण करते आणि सह्याद्रीची माळ जिने गळ्यामध्ये घातलेली आहे. ऋषीमुनी संतांच्या मंत्रघोषाने ही भूमी पवित्र झालेली आहे. या भारतमातेचं स्वरूप हे मुक्तीचं आहे, पावन स्पर्शाने पवित्र झालेलं आहे. अनेक धर्म, जाती, पंथ, ग्रंथसंपदा, अनेक पवित्र नद्या, काशीसारखी पवित्र क्षेत्र, शिक्षा, ज्ञानाने विश्वामध्ये ही भारतमाता माझी तेजोमय झालेली आहे, ज्ञानोमय झालेली आहे. वेद, वेदांत, आत्मज्ञान प्रदान करणारे हे सगळे वेद हे आमच्या भारतमातेमध्ये निर्माण झालेले आहेत. आणि ही आमची संस्कृती दाखवणारी ही आमची भारतमाता, तिचं नृत्य आपण बघूया. जय जय भारतांबे भरतनाट्यम शैलीमध्ये सादर करत आहेत कल्याणी साळेकर, तनया कानिटकर, ईशा वेलणकर, मधुरा हुबळीकर, हेमांगी ठाकूर, वाघविलासिनी तारे कुलकर्णी आणि यांच्या गुरु आहेत मैत्रेयी बापट. बघूया जय जय भारतांबे. आणि त्याच्याच नंतर आपण जयोस्तुते हे सावरकरांचं अतिशय आवडीचं, सर्वांचं आवडीचं गीत हे या नृत्यामधून आपण बघणार आहोत. भारतांबे सरस्वत शरीरिणी
नमो भारताम्बे पदरी षण्डमण्डिते कीर्तिकुर्वन्ति लोकांस्ते तीर्थभूता मुनीश्वरा नमो नमो भारताम्बे विन्ध्यतुङ्गस्तनायिते समुद्रवसने देवी सख्यमाला विराजिते नमो नमो भारताम्बे सर्वतीर्थस्वरूपिणी आशा हि काशसे माता त्वं हि सर्वप्रकाशिका नमो नमो भारताम्बे गुरुस्त्वं जगदाम्बरा वेदवेदान्तगम्भीरे सुखदायिनी यतिलोकपदन्यास पवित्रीकृतपांसवे नमोऽस्तु जगतां धात्री बघूया स्वातंत्र्य गीत जयोस्तुते. Shiva
वन्दे भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे उन्नत महान मधुरते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे लय तालाच्या मध्ये आपण सगळेजण गुंगून गेलो आहोत की याच्या पुढे काही बोलायलाच नको. आपण त्याचा आस्वाद घेतलेला आहे. या स्वरांमध्ये, तालामध्ये, लयीमध्ये आपण राहूया आणि पुढच्या सत्राकडे वळूया. तर या सगळ्या मुलींचं आपण कौतुक करूया. सत्रीय नृत्य सादर करणारी तन्वीर कौर लांबा. धन्यवाद सर्व मंडळी. कल्याणी साळेकर, तनाया कानेटकर, ईशा वेलणकर, तनया कानिटकर, ईशा वेलणकर, मधुरा हुबळीकर, केवढं भाग्य आहे बघा ना. म्हणजे आपल्याला कला आविष्कारातनं तर आपण आनंद घेतलाच, पण या मुलींचा सत्कार सुद्धा होतोय ते आपल्या फौजी अधिकाऱ्यांकडून होतोय. हे केवढं मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. मला वाटतं पुणेकर कुठेच मागे नसतात, तसे टाळ्या वाजवण्यात पण नाही आहेत ते. वाघविलासिनी तारे, हेमांगी ठाकूर, मैत्रेयी बापट, मैत्रेयी बापट, तन्वीर कौर लांबा, गुरसिरत कौर लांबा. छोट्यांच्या जोरदार टाळ्या वाजवूया आपण. नयशा गुप्ता, आणि कीर्तनातून रंग भरले ईशा महल्ले. सर्व मान्यवर मंडळींना खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते की त्यांच्या हस्ते हा मानसन्मान सर्वांचा होतो आहे. आणि सर्व कलाकारांचे पुन्हा एकदा अभिनंदन, कौतुक. मागे गेली वाटते. नंदिनी शहासने, मंजिरी शहासने, समोर बघा एक मिनिट. या सुरेख.